राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु आत्माराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक या देहाचे, ऐसा नामाचा महिमा, शेषा वर्णिता झाली सीमा, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जणी, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक या देहाचे। फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल यांच्या मार्फत आज मला ऑनलाईन प्रवचन सेवा मिळालेली, मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मी शतशः वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग नामयाची दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई यांचा सर्वांच्या पाठांतरातला व नित्याचा असा 4 चरणाचा असून, प्रस्तुत अभंगातून जनाबाई आपणांना जन्माला आल्यावर आपण काय केले पाहिजे ते सांगतात। तसं जर पाहिलं गेलं तर आपण खूप पुण्यवान आहोत। तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हर्षदास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे नि पावन तिन्ही लोक। आपण खूप भाग्यवान आहोत म्हणून आज आपण इथं ऑनलाईन का होईना किंवा नामस्मरण करतोय किंवा इथं जे जमलो आहोत, आणि आपली अशी जी पवित्र भूमी महाराष्ट्र ही संतांची भूमी, आणि त्यातल्या त्यात आपण पुण्यासारख्या पुण्यभूमीत जन्माला आलो, म्हणजे जन्म येऊन अधिक करा देहाचे सार्थक, म्हणजे आपण जर ह्या पावन भूमीमध्ये आलेलो आहे तर आपण आपल्या देहाचे सार्थक केलं पाहिजे। तर मग काय केलं पाहिजे, तर तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की हा मनुष्य देह आहे तो आपल्याला कसा मिळालेला आहे, खूप मुश्किलने हा मनुष्य देह मिळेल। तुकाराम महाराज, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगशय, काय भजनाचे उरले होते पाय। जर आपण विचार केला, सतयुगाचा जर विचार केला, जर पहिलं युग आहे सतयुग, तर सतयुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं, आणि त्या 1,00,000 वर्षामध्ये सत्य अहिंसा आणि जप आणि तप याच्यावरती तो 4 चरणावर सतयुग आधारित होतं। त्यावेळेस मनुष्य आणि देव हे एकमेकाशी परस्पर बोलत होते। त्यानंतर सतयुगाचा कालखंड संपला आणि त्रेतायुग आलं। त्रेतायुगाचं आयुष्य होतं, माणसाचं आयुष्य 1 कमी झाला आणि माणसाचं आयुष्य आलं 10,000 वर्षावर। 10,000 वर्षामध्ये माणसाने मग तो तिथं 3 चरणावर त्रेतायुग 3 चरणावर आलं। 3 चरण म्हणजे जप यज्ञ आणि दान, ह्या 3 चरणामुळे तो टिकला। त्याचं आयुष्य होतं 12,96,000 वर्ष नंतर, आणि माणसाचं आयुष्य होतं 10,000 वर्ष नंतर। तिथनं पुढे आपण आलो द्वापर युगात। द्वापर युगाचं आयुष्य 8,64,000 वर्ष, आणि माणसाचं आयुष्य अजून 1 कमी झालं आणि माणसाचं आयुष्य 1,000 वर्ष झालं। आणि या 1,000 वर्षात पण ते जे द्वापर युग जे टिकलं ते धर्म आणि कर्म या दोन ह्याच्यावर
टिकलं. म्हणजे आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे सगळं पूर्ण आपण धर्म आणि कर्म ह्याच्यावरच ते टिकलं. आणि त्यानंतर जे आयुष्य म्हणजे जे कालावधी आला, जो आला कलियुग. कलियुगाचं आयुष्यमान आहे 4,32,000 वर्ष आणि द्वापर युगात माणसाचं आयुष्यमान 1,000 वर्ष होतं, ते कमी होऊन 100 वर्ष कलियुगामध्ये माणसाचं आयुष्यमान राहिलं. मग आयुष्यमान हे कमी झालं आणि धर्म फक्त एका चरणावर टिकून राहिला आणि ते म्हणजे फक्त नामस्मरण. म्हणून इथं जनाबाई आपल्याला सांगतात की जन्मा येऊन या देख करा देहाचे साधक वाचे नाम विठ्ठलाचे. मग नाम सतत नाम घेतल्याने काय होतं, तर जे भगवंत पण करू शकत नाही ते नामस्मरणामुळे आपण करू शकतो. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला पटल की नामस्मरणाची ताकद काय असते. एकदा काय होतं की वसिष्ठ ऋषी दरबारात येतात आणि हनुमंतराया राम दरबारात बसलेले असतात आणि ते नामस्मरणात गुंग असतात. आणि बघा आपण कधी पण पाहिलं तर एक ऑफिस मध्ये पाहिलं एखादा सिनियर किंवा एखादा साहेब जर आला तर प्रत्येक जण उठून काय करतं, नमस्कार करतो. पण ते साहेबांचं लक्ष कोणाकडे नसतं. पण ज्यांनी नमस्कार नाही केला त्या लक्ष त्यांच्याकडे बरोबर जातं. तसं वसिष्ठ ऋषी आले दरबारात सगळ्यांनी उठून नमस्कार केला पण हनुमंतरायांनी त्यांना नमस्कार केला नाही. त्यांना तो राग सहन झाला नाही आणि त्यांनी सरळ सिंहासनाजवळ गेल्यानं प्रभू रामचंद्रांनी काय केलं, सिंहासनाच्या बाजूला त्यांना बसण्याची जागा करून दिली. तर ते म्हणले राजन हे तुझ्या काळात काय चाललंय, म्हणजे माझा अपमान झालेला आहे तुझ्या दरबारात, माझा अपमान म्हणजे खूप मोठे हे. तर ते म्हणतात कोणी अपमान केला, आणि असं जर कोणी अपमान केला असेल तर मी तुम्हाला म्हणजे त्यांना शिक्षा मी त्यांना देईल. तर ते म्हणतात माझा अपमान प्रभू हे हनुमंतरायांनी केलेला आहे. तर ते म्हणतात मग ठीक आहे म्हणतात तुम्ही जे म्हणताल ते मी त्यांना शिक्षा देतो. तर ते म्हणतात मला त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. मी दरबारात आल्याच्या नंतर मला नमस्कार केला नाही आणि वसिष्ठ ऋषी थोडे कोपिष्ट होते. तर मग प्रभू रामचंद्र म्हणले ठीक आहे उद्या सूर्योदयाच्या वेळेस मी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देणार. तर सगळे दरबार अवाक झाला. म्हणजे हे काय, प्रभू रामचंद्र आणि त्यांचा एकदम निष्ठावंत भक्त सतत त्यांचं दास्यत्व हे करणारा, आणि त्यांनी असं म्हणल्याच्या नंतर त्यांना खूप सर्वांना प्रश्न पडला की आता उद्या काय होईल. आणि मग हनुमंतरायांनी काय केलं की ते ऐकलं आणि त्या विचारामध्ये ते घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर ते असे बसले, त्यांना टेन्शन होतं की उद्या काय होणार आहे. तर लेकुराचे इथं वाई माऊलीचे चित्त, तसं त्यांच्या माता अंजनी मातांनी पाहिलं आपले हनुमंतराय काय शांत बसलेले आहेत. मग त्यांनी विचारलं काय झालं. तर मग त्यांनी सगळं वृत्तांत सांगितलं की माझा काय त्यांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, पण मी नामस्मरण करत असताना ते आले आणि मला ते कळलं नाही आणि त्यामुळं काय झालं की त्यांना राग आला आणि त्या रागाच्या ह्याच्यात त्यांच्या शिष्यानी म्हणजे प्रभू रामचंद्रांनी काय केलं की मला देहदंडाची शिक्षा दिली आणि उद्या शरयू नदीच्या तीरावर सायंकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी मला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. ते म्हणले ठीक आहे काय काळजी, तुझ्या मनात दोष नव्हता, तू नामस्मरण करत होता, तर नामस्मरणाची पण एक ताकद असते. ते म्हणले ठीक आहे तू सकाळी उठल्याच्या नंतर शरयू नदीच्या तीरावर जा आणि जिथं तुला देहदंडाची शिक्षा होणार आहे त्या तिथं तू काय कर, नामस्मरण करतोस. सर्व प्रजा सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यांना प्रश्न पडला की आता प्रभू रामचंद्र काय करतात ते. आणि प्रभू रामचंद्र वसिष्ठ ऋषी आणि अख्खा गावकरी म्हणजे सगळा राजदरबार सर्व शरयू नदीच्या तीरावर गेले आणि बघतात तर काय तिथं आधीच हनुमंतराय तिथं जाऊन नामस्मरण करत होते. आणि रामचंद्र यांना वसिष्ठ ऋषींनी आदेश दिला रामा उचल बाणाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दे. त्यांनी काय केलं, बाण घेतला आणि आपल्या धनुष्याला लावला आणि ते बाण प्रभू रामचंद्र हे एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी होते. त्यांना एक वचनी म्हणजे ते कधी त्यांच्या शब्दात बदल होत नव्हता. एक पत्नी होते आणि दुसरं म्हणजे एक बाणी होते, म्हणजे त्यांचं एक बाणच म्हणजे आपण म्हणतो रामबाण. तर रामबाणच्या पुढे काहीच चालत नाही. पण त्यांनी तो बाण घेतला आणि हनुमंतरायांवर सोडला. हनुमंतरायांचा बाण सोडल्याच्या नंतर तो हनुमंतरायांपाशी गेला आणि त्यांच्या चरणापाशी पडला. तर हे काय घडलं, तर वसिष्ठ ऋषी चिडले, म्हणजे रामा हे काय करतोय तू, तुझा बाण कधी वाया जात नाही आणि तू मुद्दाम असं करतो की त्यांना बाण लागणार नाही. पण ते म्हणतात नाही मी माझी पूर्ण शक्ती लावली, पूर्ण ताकद लावली आणि मी गुरु आज्ञा कधी मोडत नाही.
आणि मी एक वचने मी तुम्हाला शब्द दिला म्हणजे ते मी करणार. प्रभू रामचंद्र पुन्हा दुसरा बाण सोडतो, तो तेच घडतं. पुन्हा तो बाण हनुमंतरायांपर्यंत जातो आणि त्यांच्या पायापाशी जाऊन पडतो. आणि मग नंतर दिव्य दृष्टीने जर प्रभू रामचंद्र बघतात की हे कसं घडलं, तर ते म्हणतात की ज्या वेळेस मी बाण सोडला तर त्यावेळेस काय करत होते हनुमंतराया, नामस्मरण करते. आणि कुणाचं नामस्मरण करत होते? रामचंद्राचं. तर सांगायचं तात्पर्य काय, मग हे ज्यावेळेस वसिष्ठ ऋषींना कळलं की वसिष्ठ ऋषींना पण त्यांचा अधिकार कळला की रामापेक्षा राम नामाची ताकद ही खूप मोठी आहे. त्यामुळे रामानी सुद्धा म्हणजे प्रभू रामचंद्रांनी सुद्धा बाण मारला तरी नामाची ताकद एवढी की ते त्याला काय होणार नाही. म्हणून इथं जनाबाईंनी आपल्याला काय सांगितलेलं की वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक ह्या द्यायचे. म्हणजे आपले जर जीवनात येऊन जर आपल्याला सार्थक करायचं असेल तर काय केलं पाहिजे? नामस्मरण घेतलं पाहिजे. असंच एक उदाहरण आणखी एक सांगता येईल आपल्याला की ज्या वेळेस सेना सगळी आपल्या श्रीलंकेत जायचं होतं आणि सेतू बांधायचा होता, तर प्रभू रामचंद्र ते सगळे तिथं समुद्र रामेश्वरमला पोहोचले आणि तिथनं प्रत्येक जण नल आणि नील काय करते, दगडावर राम नाम लिहित होते आणि पाण्यामध्ये सोडत होते. प्रभू रामचंद्रांना वाटलं की आपण पण का त्यांना मदत करू नये, म्हणून प्रभू रामचंद्रांनी काय केलं, तिथं आजूबाजूला पाहिलं, एक दगड उचलला आणि पाण्यात टाकला. जसा दगड पाण्यात टाकला तसा तो बुडाला. तर आता कसं होतं की थोडं त्यांना असं संकोच झाला मनात की अरे हे काय, सगळे नल नील दगड टाकतात ते तळतात आणि मी दगड टाकलेला बुडतोय. थोडं ते अपमान वाटलं झालं. आणि बघा आपण कधी सायकलवर किंवा असं कधी कुठं घसरून पडलो तर आपण काय करतो, पहिलं लागलं का ते नाही बघत, आपण काय करतो आपल्याला कोणी पाहिलं का हे बघतो. तसं प्रभू रामचंद्रांनी काय केलं की इकडे तिकडे पाहिलं कोण बघतोय का, आणि तिथं हनुमंतराय काय करत होते, हसत होते. आणि मग नंतर ते म्हणले, पुन्हा त्यांनी दगड घेतला आणि पुन्हा टाकला आणि पुन्हा तेच झालं, तो दगड पाण्यामध्ये बुडला. म्हणजे मग प्रभू रामचंद्र हनुमंतरायला म्हणले, हे असं का झालं, नल नील जर दगड टाकतात त्याच्यावर नाव लिहितात श्रीराम म्हणून, तो तळतो. तर मग त्यांनी हनुमंतरायांनी सांगितलं की प्रभू तुम्ही ज्यांना सोडलं ते बुडाले आणि ज्यांचं नामस्मरण घेऊन जे तुमचं नामस्मरण करतात ते तरले. म्हणजे जे दगड जरी असला तरी प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाने तरला जातो. तर मग आपण जे जन्माला आलो तर मग आपण पण काय केलं पाहिजे, जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण कसं केलं पाहिजे, सतत नामस्मरण केलं पाहिजे. तुकाराम महाराज कसं नामस्मरण करायचे, म्हणजे सकाळी प्रातविधीला गेले तरी ते काय करायचे, नामस्मरण करत होते. म्हणजे आपण आयुष्यात आलं तर आपल्याला एक तर कसं आहे, वेळ कमी, तुकाराम महाराजांनी एवढं छान सांगितलं, अल्प आयुष्य मानव देह शतक गणिले ते अर्ध जातं काय. म्हणजे आपल्या जीवनाचा जर आपण विचार केला तर 100 वर्षाचं आपल्याला कलियुगामध्ये आयुष्य आहे, त्यातनं पण आपलं झोपेमध्ये अर्ध गेलं. मग अल्प आयुष्य मानव देह शतक गणिले ते अर्ध मध्ये बालत्व पीडा रोग आणि क्षय. मग काय भजनास्त्री उरले ते पाय. म्हणजे आपलं आयुष्य 100 वर्ष, त्यातनं पण झोपत 50 वर्ष गेलं आणि मग त्यातनं बालपण पीडा आजारपण हे मग काय राहतं. तर मग जे राहतं त्याचं काय केलं पाहिजे, आपण सार्थक केलं पाहिजे. म्हणजे जनाबाई काय म्हणतात, जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक या देहाचे, ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झालीसे. नामाचा महिमा किती आहे, तर एक छान असं उदाहरण दिलेलं आहे नामाचा महिमा. जे जसं आता आपण प्रभू रामचंद्राचं सांगितलं की त्यांच्या नावाने दगड तरले, तसंच त्यांच्या नामस्मरणाने हनुमंतरायांना म्हणजे प्रत्यक्ष भगवान सुद्धा आले तरी ते काय झालं, त्याचं त्या बाणाचं किंवा त्याचा असर झाला नाही. किंवा नामाची ताकद काय आहे, जसं आपण की वाल्याकोळीचं आपण उदाहरण घेऊ शकतो. वाल्याकोळी कसं होतं की लूटमार करणार होता, की एक मनुष्य मारायचा आणि एक खडा त्याच्यात. पण वाल्याकोळीमध्ये पण काहीतरी पूर्वजन्मीचे संचित होतं, त्याशिवाय कोणी त्या गतीला जात नाही. आज जर मागच्या जन्मीचे एवढे हे संचित होतं त्यांचं, की आपण जर नामदेव महाराजांनी आपल्याला सांगितलं की एक योनी कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देह वागा मग लाग. म्हणजे आपल्याला मनुष्य देह मध्ये जर यायचं असेल तर प्रत्येक योनीमध्ये आपल्याला अल्प मनुष्य देह म्हणजे प्रत्येक 184 योनी आपल्या जीव आहेत आणि त्याच्यामध्ये पण मनुष्य देह आपल्याला मुश्किलने मिळालेला आहे. मग त्याचं काय केलं पाहिजे, आपण त्याचं सार्थक केलं पाहिजे.
म्हणून इथं वाल्मिकी ऋषींचं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असेल. त्याशिवाय त्यांना महर्षी नारद तिथं आले आणि त्यांनी काय केलं, फक्त एक उपदेश केला की तू जे मला मारणार आहे ह्याच्यात काय आहे, तुझ्या घरचे सहभागी आहेत का? तर ते म्हणलं हो माझ्या घरचे सहभागी, मी हे घरच्यांसाठीच करतो. तर मग ते म्हणले की मग ठीक आहे, तू मी कुठे जात नाही, तू घरच्यांना विसरू नये, तुझे जर घरचे सहभागी असेल तर तू मला बिंदास मारून टाक. मग ते घरी जातात, बायकोला विचारतात, मुलांना विचारतात. मग बायको म्हणते नाही ते तुमचं कर्तव्य, आमचं पालन पोषण करणं, तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर तुमचं कर्तव्य. मुलं म्हणतात आम्हाला लहानाचं मोठं करणं हे तुमचं कर्तव्य, त्यात आम्ही पापाचे सहभागी नाही होणार. मग ते पुन्हा येतात आणि त्यांना ते घडतं. जसं आपण म्हणतो ना की फक्त तो पुसटचा त्यांचा थर होता, तो फक्त अज्ञानाचा थर दूर करायचा होता. म्हणून महर्षी नारद तिथं आले आणि त्यांनी काय केलं की त्यांना नामस्मरण उघडा मंत्र दिला. काय म्हणले, फक्त राम राम म्हण. पण ह्यांनी आयुष्यात कधी केलं नव्हतं, पण पूर्वसंचित त्यांचं चांगलं होतं, याच्याशिवाय ते हे होऊ शकले नाही. पूर्वसंचितामुळे त्यांनी काय केलं की राम नाम घेतलं आणि राम नाम घेता घेता ते एवढे झाले की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र. आता त्यावेळेस प्रभू रामचंद्र कोण आहे ते माहिती होतं का? आता रामचंद्राचा जन्मच नव्हता झाला. म्हणजे जन्माच्या आधी नामस्मरणाची ताकद एवढी की देवाला सुद्धा त्या वाल्मिकी ऋषींनी जसं लिहिलं तसं वागावं लागलं. ही काय आहे, ही नामाची ताकद आहे. म्हणजे त्यांनी एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांच्याप्रमाणे वागले. म्हणजे सांगायचं कसं की कोण कधी कामाला येतो किंवा ज्या वेळेस आपण म्हणतो की संकट आल्यावर कोणीही कोणाचं नसतं, पण तिथं काय असतं, नामस्मरण किंवा तो परमात्मा आपल्या पाठीशी असतो. सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते, पण जेव्हा त्यांचं हे झालं, पळून नेलं, हरण झालं, तेव्हा तिथं कोणीच नव्हते. किंवा अजून उदाहरण द्यायचं म्हणजे द्रौपदीचे रक्षक 5 पांडव होते, पण ज्यावेळेस वस्त्रहरण झाले तेव्हा तिथं कोणी नव्हतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हे जे पूर्वजन्मीचे काहीतरी संचित होतं त्यावेळेस हे देव किंवा हे तिथं मदतीला आले. द्रौपदीचे दुर्योधन ज्या वेळेस महल बांधला होता आणि दुर्योधन ते पाण्यामध्ये पाणी समजून त्या रांगोळीवर पडला, तर द्रौपदीने उत्सुकपणे हसली आणि काय म्हणली, आंधळ्याचा मुलगा आंधळा. म्हणजे हे त्यांचे परिणामाचे कर्म झाले. आणि त्याच द्रौपदीने लहानपणी काय केलं होतं की एका नदीवर गेले असताना एक अंध ऋषी स्नान करत होते आणि अंध ऋषी स्नान करत असताना त्यांचं एक वस्त्र हरवलं. अंतर्वस्त्र हरवल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, रुक्मिणी द्रौपदी मातेने त्यांना ते वस्त्र नेऊन दिलं. मग ते वस्त्र त्यांना दिल्याच्या नंतर म्हणजे हे जे कर्म आहे, हे जे वस्त्र त्यांना दिले त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना गरज पडली तर भगवंत परमात्मा स्वतः तिथं उभे राहिले आणि तिला ते वस्त्र पुरवले. म्हणजे तसं पाहिलं तर राजा दशरथाला 4 पुत्र रत्न होते, पण जेव्हा प्राण गेला तेव्हा बरोबर कोणी नव्हतं. किंवा अजून सांगायचं म्हणजे लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता, पण जेव्हा लंका जळाली तेव्हा तिथं कोणी नव्हतं. किंवा श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते, जेव्हा बाण मारला तेव्हा तिथं त्यांना कोणी होते. त्याचं सांगायचं तात्पर्य काय की ज्या वेळेस बाण लागला म्हणजे कृष्ण भगवंताला कशाला लागला, पायाला लागला, पण ते पायाला लागल्याच्या नंतर त्यांचा त्यात अंत झाला. मग हे का घडलं, तर ह्याचं एक छोटं उदाहरण देतो की एक वेळेस वसिष्ठ ऋषी राज्यामध्ये आलते, द्वारकेमध्ये आलते, द्वारकेच्या सीमेवर आलते आणि त्यांनी काय सांगितलं की त्यांचे सेवक पाठवले आणि सांगितलं की म्हणजे कृष्ण भगवंताला सांगा की मी आलेलो आहे द्वारकेमध्ये. तर ते सेवक गेले आणि त्यांना सांगितलं की, तर कृष्ण भगवंत तसेच पळत गेले की ऋषी म्हणजे आमचे गुरु आलेत. आणि गुरु आले म्हणून ते लोक ते म्हणले चला स्वागतासाठी आले, त्यांना म्हणले चला आमच्या महलामध्ये चला. तर ते म्हणले मी तसं येणार नाही, मला जर तुला न्यायचं असेल तर तू रथ घेऊन ये आणि रथामध्ये मला घेऊन जा. मग ते परत गेले आणि रथ घेऊन आले आणि रथाला आल्याच्या नंतर ते म्हणले असं नाही, रथाचे घोडे काढ आणि तो रथ एका बाजूला तू आणि एक बाजूला तुझी पत्नी, दोघांनी मला घेऊन गेलं तरच मी द्वारकेमध्ये येणार. तर मग ते म्हणले ठीक आहे. मग त्यांनी पत्नीला बोलवलं आणि एका बाजूला भगवंताने एका बाजूला पत्नी, आणि ह्यांनी घेऊन मग जेव्हा ऋषी राजवाड्याजवळ आले तर राजवाड्याला आल्याच्या नंतर प्रभू कृष्ण भगवंतांनी काय केलं, त्यांना सिंहासनावर बसवलं. सिंहासनावर बसवल्याच्या नंतर ते म्हणले की ठीक आहे,
मग त्यांना प्रसाद आणला. मग प्रसाद आणल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्याला हातात घेतलं आणि प्रसाद काय केलं त्यांनी, थोडं त्याला भक्षण केलं थोडं प्रसाद. आणि म्हणले मग ते प्रसाद त्यांनी काय केलं, दही भाताचा जो प्रसाद होता ते कृष्ण भगवंताला दिले. म्हणले आता ते म्हणले काय करू, म्हणले तर भगवंत म्हणले मी या प्रसादाचं काय करतो, ऋषी गुरु त्यांना म्हणले की हा प्रसाद तू डोक्याला लाव. त्यांनी हातात घेतला आणि डोक्याला प्रसाद लावला. नंतर म्हणले हा प्रसाद तू तोंडाला लाव. त्यांनी तो प्रसाद, गुरु आज्ञा नाही म्हणू शकत नाही, मग त्यांनी काय केलं, हा प्रसाद घेतला आणि तोंडाला लावला. नंतर म्हणले तुझ्या हाताला लाव. मग त्यांनी पूर्ण हाताला लावला. म्हणजे दुसऱ्या हाताला लाव. तो प्रसाद घेतला दुसऱ्या हाताला लावला. मग म्हणले तुझ्या पोटाला लाव. तो प्रसाद घेतला त्यांनी पोटाला लावला. नंतर म्हणले मग पाठीला लाव. पूर्ण त्यांनी अंगाला प्रसाद लावला, मांडीला लावला, पायाला लावला. मग म्हणले तुमच्या म्हणले नाही, म्हणले मी गुरु आज्ञा मी ही थोडी थांबवतो. हा माझ्या गुरुच्या मुखातून आलेला प्रसाद आहे, तर तुम्ही पायाला नाही लावू शकत. आणि पायाला न लावल्यामुळं तुम्ही जर पाहिलं तर गुरु आज्ञा तिथं मोडली आणि ते पायाला, म्हणजे कृष्ण भगवंताचा अंत कशामुळे झाला की पायाला, फक्त कशाला, करंगळीला बाण लागल्यामुळं त्यांचं झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की जर तुम्ही गुरुंचं किंवा जर नामस्मरणाचं जे नाही ऐकलं तर ते गुरुंचं न ऐकल्यामुळे काय झालं, त्यांचा शेवट कशामुळे झाला की ह्याच्यामुळं. तसंच अजून एक उदाहरण देता येईल की ज्या वेळेस गांधोरी दुर्योधनाला बोलवून घेतलं आणि युद्धाच्या आदल्या दिवशी युद्ध 5व्या-6व्या दिवशी दुर्योधनाला बोलवून घेतलं आणि म्हणले की तू फक्त मला एकटा पहाटेच्या वेळेस भेट. तर ते काय म्हणले की ठीक आहे मी येतो. आणि हे फक्त भगवंतांना माहिती होतं की ते काय करणार आहे. आणि मग म्हणले तू जा आणि निर्वस्त्र माझ्या जवळ ये. म्हणजे आता ते दुर्योधन तिथे गेले, नदीला आंघोळ केली आणि ते निघाले. आता भगवान परमात्माची लीलाच ती म्हणायचं, आता त्यांना माहिती होतं काय होणार आहे. मग ते म्हणले अरे तुला कळतं का काय, तू आई कशी जाणार आहे आणि असं तू निर्वस्त्र जाणार आहे का. मग त्यांनी काय केलं, शेजारी केळीचं झाड होतं, केळीची पांदी तोडली, एक पान तोडलं आणि ते आपल्या कमरेला गुंडाळलं आणि मग नंतर ते आईपाशी गेले. पण हे भगवंताला माहिती होतं की काय होणार. आणि ज्या वेळेस गांधारींनी पट्टी काढली, म्हणजे गांधारी समोर आले, तर त्यांच्या डोळ्यामध्ये जे तेज होतं, तर ते तेज त्यांनी काय केलं, त्या मुलामध्ये उतरवलं आणि त्यांना ते वज्र बनवलं. म्हणजे त्या कोणत्याही शस्त्राचा, अस्त्राचा, कशाचा त्याच्यावर असं होणार नाही असं बनवलं. पण योगायोगाने म्हणा किंवा कृष्णलीला असल्यामुळे म्हणा, तिथे जे कमरेचा जो भाग होता तिथं त्यांची ती दृष्टी पडली नाही आणि ती पडल्यामुळे तो भाग काय झाला, कारणीभूत ठरला. कुणाला, ज्यावेळेस भीमानी गदा मारली, कुठं मारली, जांगेवर मारली आणि जांगेवर गदा मारल्याच्या नंतर त्यात त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ज्या वेळेस आई असू, गुरु असू, आपले जे ते सांगतात ते जर आपण नाही केलं त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणजे इथं जनाबाईंनी सांगितलं की ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सिना. म्हणजे तुमची भक्ती कशी असती, नामस्मरण करणे, देव कोणत्या भावाने देवाला बसतो हे बघत नाही. एक तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो की एक भिल्ल राजा असतो आणि तो भिल्ल राजाकडे त्याच जंगलामध्ये राज्य असतं. त्या भिल्ल राजाचा एक मुलगा असतो आणि तो काय म्हणतो की आता माझा मुलगा उत्तरदायी, आता त्याला राजकुमार बनवायचं, त्याला सगळी ट्रेनिंग, शिक्षण येथे दिलं जातं. पण भिल्ल म्हणल्यावर काय, सगळं सतत जंगलामध्ये राहणे. मग तो जो भिल्ल राजाचा मुलगा असतो, त्याचं नाव असतं कंडप्पा. तर तो कंडप्पा काय करतो, ते म्हणतो की आपल्याला जर राज्य सांभाळायचंय तर आपल्याला जंगलाची माहिती असावी. मग तो काय म्हणतो, वडिलांना सांगतो त्याच्या राजाला की मी शिकारीला चाललो आहे आणि मी शिकारून आल्याच्या नंतर मग मला राज्यपद द्या, आता मला थोडा अनुभव पाहिजे. म्हणतात की ठीक आहे, तुला अजून जंगलाचा अनुभव नाही, मग तू काय कर, तू माझे 2 सेवक घे आणि शिकारीला जा. तर ते कंडप्पा म्हणतो ठीक आहे. तर ते शिकारीला जातात, शिकारीला लांबपर्यंत जातात. लांबपर्यंत गेल्याच्या नंतर तिथं ते एक रानडुक्कर दिसतं आणि ते त्याच्या मागं ते बाणाने पिछा करतात. आता ते रानडुक्कर ते काय सरळ पळणार आहे का, आणि जंगलामध्ये काही रस्ते सरळ असतात का, ते काय होतं, ते वाकडं तिकडे पळतं. त्याच्या मागं कंडप्पा ते बाण घेऊन पळत असतो आणि बघता बघता ते काय करतो, अचूक लक्षवेधी बाण त्या रानडुकराला मारतो आणि ते पडतं. पण आता जुन्या लोकांना माहिती रानडुकराची ताकद किती असतं, शहरातल्या लोकांना माहिती, पण त्याला बंदुकीची गोळी लागली तर ते 1 तास तरी ते मरत नाही. म्हणजे आम्ही अनुभव घेतलेले आहे. ते रानडुक्कर ते वाकडं तिकडे पळतं आणि हे कंडप्पाचं लक्ष एकच असतं
आणि तो तिथं जातून बसतो, ते आता मरून पडलेले. मग त्याला एक मनातल्या मनात एक समाधान होतं. काय समाधान होतं की मी योग्य शिकार केली, मी योग्य बाण मारला आणि त्या सावजाला लागला आणि तो मेला. म्हणजे मी राजकुमार होण्याच्या लायकीचा आहे किंवा मी शिकार करू शकतो एवढं. पण हे करता करता ते जे दोन सेवक होते ते कधी मागं पडले आणि त्यांच्यापासून वेगळे झाले ते काय कळलंच नाही. आणि जेव्हा शिकार झाली नंतर मग ते आवाज देतात. आवाज दिल्याच्या नंतर त्यांचे सेवक तिथे येतात. आता ते म्हणतात, सेवक म्हणतात, महाराज युवराज तुम्ही चांगली शिकार केली. त्यांनाही प्रसन्न वाटतं की मी अचूक बाण मारला, तो बाण त्याला लागला आणि ही माझी शिकार, पहिली जीवनातली माझी ही पहिली शिकार. ते जे पहिली गोष्ट कोणती पण बघा, एक तो आनंद वेगळा असतो आणि त्याप्रमाणे त्याला जी पहिली जी शिकार असते त्याला ते समाधान वाटतं. मग ते काय करतात, रात्री तिथं मुक्काम करतात आणि म्हणतात आपण सकाळी राज्यात जाऊ. मग ते निघतात तर तिथं समोर एक डोंगरावर आहे ना, असं एक मंदिर दिसतं. तर ह्याच्या मनात एक उत्कंठा येते की मंदिर कशाचं असेल, शंकराचं असेल, दत्तगुरूंचं असेल किंवा देवीचं असेल किंवा हनुमंतरायाचं असेल, कुणाचं असेल मंदिर माहित नाही. पण मनात एक जो पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असतं की ते ना ते तिथं ओढून घेऊन जातं तिथं. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग ते चढत टेकडीवर जातात आणि तिथं बघतात तर तिथं एक शंकराचं प्राचीन मंदिर असतं. आणि मग सेवेकरी सांगतात की हे तुमच्या वाडवडिलांनी बांधलेलं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये ज्यावेळेस भिल्ल राजा ज्यावेळेस शिकार करायला यायचा तर त्यावेळेस इथं दर्शन घेतल्याशिवाय जात नसत. पण ती देवाची स्थिती बघून कंडप्पाला खूप असं गहिवरून येतं. मग तो देवा, तू जगाचा चालक, मालक, पालक, तू सगळं असताना तुझी अवस्था अशी, मला हे बघवत नाही. आणि तिथं सगळा पाला पाचोळा पडलेला असतो, दरवाजा नसतो, मंदिराची दुरावस्था झालेली आहे. मग ते काय करतं की ते म्हणतो की आता ह्याची सेवा ह्याच्या पुढे मी करणार. मग ते तिथं जे राजाचे दोन सेवक आलेले असतात त्यांना म्हणतो, तू जा आता, मी काही येणार नाही. आणि राजाला वडिलांना सांग की मी आता ह्या मंदिरातच देखभाल करणार आहे. किंवा त्यांचा जो पूर्वजन्मीचा काहीतरी असतं संचित, ते तिथं जागृत होतं आणि ते तिथनं हालत नाही. मग ते बघतात तर देवाची परिस्थिती खूप हे असते. त्यांनी आयुष्यात कधी देवाची भक्ती केलेली नसती, देवाची पूजा केलेली नसती, देव काय आहे ते माहित नसतं. पण तिथं ते शिकारीला गेल्याच्या नंतर तिथं ते कळतं की इथं महादेवाचं मंदिर आहे आणि ते हे करायचं. मग आता ते मंदिर साफ करतो. साफ केल्याच्या नंतर मग म्हणतो आपण देवाला अभिषेक केला पाहिजे. पण आता तो जंगलात गेलेला असतो, बरोबर तर काही वस्तू नसतात. मग तो काय करतो, तळ्याकाठी जातो, तिथनं पाणी घेऊन जातो. पाणी आणायचं कसं, तिथं तर काही साहित्य नसतं. मग तो काय करतो, आपलं चूळ म्हणजे तोंडात पाणी घेतो आणि असं तोंड फुगून चालत असतो. पण एका हातामध्ये काय असतो, बाण असतो. समजा एखादं जंगली श्वापद आलं आणि त्याने माझ्यावर जर हल्ला केला तर मग त्याला उत्तर देण्यासाठी बाण. आणि मग नंतर तो काय करतो की ते करता करता मग तिथं जे रानडुक्कर मारलेलं असतं, आता त्याला त्याचा भाव कसा असतो की देवाला प्रसाद म्हणून काहीतरी दिलं पाहिजे. मग तो काय करतो, रानडुक्कर असं मांस घेऊन जातो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्याचा भोळा भाव जो असतो ना की देव उपाशी नाही राहिला पाहिजे. आणि एक शास्त्रात सांगितलेलं आहे की प्रत्येक ह्याच्यात म्हणजे प्रत्येक देवांमध्ये सर्वात जास्त म्हणजे शंकर भगवानाचं असं होतं की आंघोळ झाल्याच्या नंतर प्रथम सगळ्यात पहिले त्यांना नैवेद्य लागतो. बाकी देवांना थोडा उशीर झाला तरी चालतो, पण शंकर भगवान एकदम कडक स्वभावाचे होते, त्यांना प्रथम नैवेद्य लागतो. मग ह्याच्या मनात भाव जागृत होतो. म्हणतो नाही, आता आपण ते मटण तिथं प्रसाद म्हणून घेऊन जायचं. मग ते शिजवलेलं मटण एक तर अपवित्र, डुक्कर म्हणजेच अपवित्र, त्यात मांस म्हणजे अजून अपवित्र, आणि त्यात ते शिजवलेलं. पण त्याचा भाव जो होता ना तो शुद्ध भाव होता. मग त्यांनी काय केलं की ते मटण शिजवलं, ते तिथनं पळसाची पानं आणली आणि त्या पानामध्ये ते गुंडाळलं आणि बगलेमध्ये ठेवलं. का तर एका हातामध्ये धनुष्य आहे, दुसऱ्या हातामध्ये बाण, आणि पाणी कसं तर तोंडामध्ये पाणी. आणि मग नंतर तिथं जाताना जी झाडाला जी फुलं बिलं दिसली ती फुलं घेतली, ते बेलाचं झाड दिसलं, जे बेल घेतलं तो कसा घेतला त्यांनी, तो बिल्ल होता, त्याची केसही ते असे हे होते. त्यांनी ती फुलं काय केली, डोक्यामध्ये खोवली सगळी, बेलाची पानं डोक्यामध्ये खोवली आणि तो निघाला. आणि मग म्हणलं देवाला अभिषेक करायचा तर मध पाहिजे. मग तिथं एका झाडाचं मध हे केलं आणि एका पानाचं असं द्रोण बनवलं आणि त्या मध घेतलं. एका हातात धनुष्य, त्या हातातच मधाचं द्रोण, आणि दुसऱ्या हातात बाण, आणि बगलेमध्ये काय मासाचा तुकडा. बरं तिथं गेल्याच्या नंतर तिथं काय झाडाला काय वस्तू नाही, काय नाही. पण त्यांनी काय केलं, त्या जंगलात चालून
ज्या चपलीची लक्तरं झाली होती, त्या चपलीने काय केलं, ते सगळं झाडून घेतलं. सांगायचं तात्पर्य काय, त्यांचा जो भाव होता ना, तो भोळा भाव होता. आणि मग देव त्या आपण चांगल्या रेशमी वस्त्रांनी पुसल्याच्या नंतर जे देवाला समाधान होत नाही, ते समाधान कशामुळे झालं, की त्या चपलीने सगळं साफसफाई केल्याच्या नंतर. बरं, साफसफाई केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, आपलं तोंड उघडलं आणि उघडल्याच्या नंतर काय केलं, गुळणा काय केला, देवाच्या अंगावर टाकला. तर सप्त नद्यांचं पाणीचा अभिषेक केल्याच्या नंतर जो आनंद होत नाही देवाला, तो आनंद कशामुळे झाला? आपल्याला ते थोडं किळसवाणं वाटतं, की गुळणा करतोय देवाच्या अंगावर. पण जो देव, त्याचा जो भाव होता, तो शुद्ध भाव होता. म्हणजे ते केलं. त्याच्यानंतर ते मध टाकलं. मध टाकल्याच्या नंतर त्यांनी देवाला काय केलं, जो बगलेमध्ये आणलेला मांस. आता शंकर भगवान आणि मांस किती विधर्म आहे, म्हणजे असं वेगळं आहे. पण तरी पण त्यांनी काय केलं, की ते देवाला नैवेद्य दाखवलं. याचा भाव काय, फक्त की माझ्या देवाला उपाशी नाही राहायला पाहिजे. असं करता करता दिवसभर मग ते काय करायचं, आता काही कामच नव्हतं. सेवक होते ते पण निघून गेले होते. मग ह्यांनी काय करायचं, देवाशी गप्पा मारत बसायचं. म्हणजे एक पातळी कार्यक्रम कसा असतो, एकानेच ही भूमिका पण मांडायची, पुढची भूमिका पण मांडायची. तसंच मग त्यांनी काय केलं, देवाशी गप्पा मारत बसला. मग प्रश्न पण ह्यांनीच विचारायचे आणि देवाकडची जी उत्तर आहेत ती पण उत्तर कोणी द्यायची, गंडप्पानीच द्यायचे. असं करता करता ते त्यांचा संवाद चालू राहिला. असं करता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्याच्या नंतर त्याला मंदिराला नाही दरवाजा ना काय. मग तो काय म्हणलं, की जर रात्रीचं एखादं श्वापद आलं आणि माझ्या देवाला जर काही केलं तर मग काय करायचं. मग त्यांनी काय करायचा, तो तिथंच बसून राहायचा आणि दरवाजाकडे बघायचा आणि बाण हातामध्ये हे करायचं आणि नामस्मरण करायचं, की माझ्या देवाला काय झालं नाही पाहिजे. एखादं श्वापद आलं आणि त्यांनी पंजा मारला, काय घडलं तर मग त्याच्यामुळे ते रात्रभर ते जागरण करायचं. सकाळी उठल्यानंतर खाली जायचं, तळ्याला हे करायचं, पाणी आणायचं, मासं आणायचं आणि हे त्याचा नित्यनेम चालू झाला. मग जी त्याची जी भक्ती आहे, ती भक्ती पाहिल्याच्या नंतर देवाला इच्छा झाली, की आपण ह्याची परीक्षा घ्यावी. मग परीक्षा घेता घेता काय केलं, देवानी तो तळ्यावरनं जसा आला तर ते देवाच्या एका डोळ्यातनं रक्त येतं. आता ती जी पिंड होती, पिंडीला आता आपण पाहतो की कोण डोळे काढतं, कोण नाक काढतं, तसं त्या पिंडीला डोळे काढलेले होते. आणि तो बघतो की अरे हे कोणतं तरी श्वापद आलं आणि त्यांनी देवावर हल्ला केला आणि माझ्या देवाचा डोळा गेला. त्याचा भाव जो होता तो शुद्ध होता. तो त्याला जग काय माहिती नव्हतं, देव काय ते माहिती नव्हतं, पण फक्त त्याच्या मनात एक होतं की माझ्या देवाचा डोळा गेला, माझ्या देवाचा डोळा गेला. आणि तो रडायला लागतो की माझ्या देवाचा डोळा गेला. मग त्याला वाटतं की मग तो असं थोडं शांत झाल्यानंतर त्याच्या मनात विचार येतो की अरे मला तर 2 डोळे आहेत, देवाला पण 2 डोळे आहेत, पण देवाचा एक डोळा गेला. जर मी माझा डोळा जर देवाला दिला तर देवाला डोळा येईल. मग तो मनात त्याला एक समाधान वाटतं की चला मी माझा डोळा दिला तर देवाला डोळा येईल. आणि शंकर भगवानांना काय परीक्षा पाहिजे असते. मग ते काय करतो, बाण घेतो आणि बाणाने आपला डोळा काढतो आणि तिथं तो चिटकवतो. चिटकवल्याबरोबर ते आता देवाची लीला ती ते बरोबर एक पहिलं जसं होतं तसं ती मूर्ती किंवा जी पिंड आहे ती दिसते. तो खुश होतो आणि नाचायला लागतो, माझ्या देवाला डोळा आला, माझ्या देवाला डोळा आला, माझ्या देवाला डोळा आला. मग नंतर ते असं करता करता देव काय तेवढं शांत बसत नाही. प्रभू महादेव पुन्हा दुसऱ्या डोळ्यातनं रक्त यायला चालू होतं. परत तो रडायला लागतो, माझ्या देवाचा डोळा गेला, माझ्या देवाचा डोळा गेला. पण त्याला एक समजलेलं असतं, की काय समजलेलं असतं, की मी जर माझा डोळा दिला तर ते देवाला डोळा येणार. जसं एक डोळा दिला तर दुसरा पण मी डोळा दिला तर देवाला येणार. मग तो काय करतो, बाण घेतो आणि डोळा काढणार. तेवढं त्याच्या लक्षात येतं, अरे मी जर एक डोळा दिलाय पण दुसरा डोळा मी काढला तर मला दिसणार कसं. आणि मग ते देवाला जो डोळा बसवायचा आहे तो कसं काय कळणार मला. मग तो काय करतो, पायाच्या अंगठ्यानी तो जो दुसरा डोळा असतो तिथं तो अंगठ्यानी पिंडीला तो दाबून धरतो. का दाबून धरतो, की माझा डोळा काढल्याच्या तर मला दिसणार नाही, पण जर त्या जिथं बसवायचं ते जर मला नाही कळलं तर देवाला डोळा कसा येणार. मग तो काय करतो, दुसरा डोळा काढतो आणि काढल्याच्या नंतर जिथं ते पायाने दाबून धरलेला असतो देवाचा डोळा, त्या देवाच्या डोळ्यापाशी तिथं बसवतो. आणि जसा डोळा बसवतो तिथं भगवंत प्रकट होतात. प्रकट झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा दृष्टी येते. सांगायचं तात्पर्य काय, की त्याचा जो भाव म्हणजे त्याच्याकडे काय नसतं, त्यांनी काय केलं, काहीच नाही. म्हणजे त्याला तसं जर पाहिलं गेलं तर आपल्या दृष्टीने म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने कोणती त्याची सेवा जी कोणती योग्य होती. चपलीने सगळं झाडणं ते योग्य होतं, तर त्या देवाचा अभिषेक करताना चूळ भरणं ते योग्य होतं,
किंवा मांसाचा नैवेद्य दाखवणं ते योग्य होतं. पण जो भाव जो होता तो शुद्ध भाव होता. जसं आपण आंधळ्या पांगळ्यामध्ये होतं, सुदामा ब्राह्मणे दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटी लागी गेला शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा लीला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सुदामा ब्राह्मण ज्यावेळेस गेला तर काय होतं, त्यांचा भाव फक्त शुद्ध होता. त्यांनी मागायसाठी नव्हते गेले, पण भाव शुद्ध असल्यामुळे देवाने काय केलं, अख्खा गाव सोन्याचं दिलं. मग ह्याचा पुन्हा डोळे आले आणि मग त्यानंतर आयुष्यभर त्यांनी कंडप्पांनी काय केलं की देवाची सेवा केली. मग तो पुन्हा राज्यात गेला नाही किंवा काय नाही, का तर देवाचं स्वतः त्याला दर्शन झालं. म्हणजे तेव्हा म्हणलं माझ्या जीवनात ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे, माझ्या आयुष्याचं सोनं झालं. ह्याच म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, ह्याच्यावर एक साऊथ मध्ये पिक्चर बनलाय कंडप्पाच्या, मला नाव माहिती नाही, पण ते पण पूर्ण ही स्टोरी आलेली कंडप्पाच्या ह्याच्यावर. म्हणजे आपण जे म्हणतो ना की शुद्ध भाव असेल तर मग देव आपल्याला मागे पुढे उभा राही समजत, आली आला तर निवारा. म्हणजे तो आपला सगळं क्षेम तो सगळा वाहून घेतो. म्हणून आपण आपल्या जीवनात आलो ना तर आपल्या आई वडिलांची आपल्यावर कृपा असली पाहिजे. म्हणजे आपल्या कृपा असल्याशिवाय आपण हे जीवन बघू शकलो नाही. म्हणून काही कुठे जरी गेलं ना आपल्या आई वडिलांना विसरलं नाही पाहिजे. तर आई वडील आहे तर आपण आहे. एक वेळेस तुम्ही देवळात नाही गेलं तरी चालेल, पण काय केलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे किंवा आई वडिलांचं दर्शन घेतलं पाहिजे. मग ज्या वेळेस आता आपण बघा, आपण ह्या ज्या मार्गावर चालतो, इथं माऊलीने एक छान ओळीमध्ये सांगितलंय, इथं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणजे आपण काय सामान्य माणसं आहे, पण आपल्या माग जे आपल्या वाडवडिलांनी किंवा आपल्या गुरुजनांनी किंवा ह्यो जो मार्ग दाखवलाय, म्हणजे इथं वडील म्हणजे काय उपमा दिली त्यांनी, प्रत्यक्ष वडील जन्म दिला ते वडील नाही. मला ज्यांनी हा मार्ग दाखवलाय, ज्या मार्गावर आम्ही जातोय त्यांना त्यांनी वडील हे सांगितलंय. इथं वडील जे जे करतील त्या नामू धर्म ठेव, त्यांच्या रस्त्याने चाललोय. आता आपण काय, आपल्याला एवढा चांगला मार्ग मिळालाय, अध्यात्म मार्ग. म्हणजे आज आपण प्रवचन ऐकतो किंवा प्रवचन करतो, नामस्मरण करतो, हे आपलं भाग्य आहे. आणि आपलं भाग्य म्हणण्यापेक्षा आपल्या आई वडिलांचे आपल्यावर उपकार होईल, त्याच्यामुळे आपण या मार्गाला लागलोय. म्हणजे सांगायचं काय की जर आपण जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा. आणि शेवटच्या चरणात म्हणतात, नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामाचे. ह्या जगात काय आहे, आपल्याला नामाशिवाय कोण तारक. म्हणजे कलियुगामध्ये काय, मी मगाशी सांगितलं, कलियुगामध्ये काय, नामस्मरण हे एक साधन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्म. माऊलीने किती तुकाराम महाराजांनी सांगितले, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरचे, न लगती सायस जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. मग आपण काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. भक्ती कशी केली पाहिजे, कंडप्पासारखी भक्ती केली पाहिजे. मग ह्याच्या आधी किती जणांनी भक्ती केली, तर आपण आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले 9 विधा भक्ती केली पाहिजे. मग 9 विधा भक्ती कोणी कोणी केली, आणि 9 विधा भक्ती म्हणजे काय, तर सगळ्यात पहिली भक्ती काय होती, श्रवण भक्ती. मग श्रवण भक्ती कोणी कोणी केली, सगळ्यात एक मोठं उदाहरण द्यायचं म्हणजे परीक्षित राजा. परीक्षित राजा किती भक्ती केली, 7च दिवस भक्ती केली. पण कशी श्रवण भक्ती केली की पूर्ण त्यांना जीवनाचा उद्धार झाला. दुसरी भक्ती कोणती, कीर्तन भक्ती. श्रवण कीर्तन, दुसरी भक्ती कीर्तन भक्ती. कीर्तन भक्ती कोणी केली, आपल्याला आपण जी गादी बसतो किंवा जे कीर्तन करतो, ही आपण काय म्हणतो, नारदांची गादी. महर्षी नारदांनी कीर्तन भक्ती केली. नंतर तिसरी भक्ती कोणती, स्मरण भक्ती. स्मरण भक्ती कशी केली, सतत स्मरण. म्हणजे मग ही भक्ती कोणी केली, भक्त प्रल्हादांनी केली. म्हणजे दैत्या घरी जन्माला येऊन सुद्धा त्यांचं पूर्वजन्मीचं काहीतरी भाग्य असेल म्हणून सतत स्मरण. म्हणजे पहा, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा किती वेळा दिली सगळ्यांना माहिती, तरी पण स्मरणामुळे ते तरले. ही भक्ती केली, स्मरण भक्ती. नंतर चौथी भक्ती पादसेवन भक्ती. मग पादसेवन भक्ती आपण बघतो, लगेच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र दिसतं की दूध सागर आहे, सागरामध्ये विष्णू भगवंत पोहडलेले आहेत आणि त्यांचे पाय कोण दाबते, माता लक्ष्मी. आपण काय करतो, विष्णूला भजत नाही, आपण लक्ष्मीच्या मागे पळतो. आपण बघा, माळ जेव्हा
जपत असतो, पण माळ जपताना त्या जपावं लक्ष असतं का? इकडे तिकडे मन भटकत असतं. पण ज्यावेळेस नोटा मोजत असतो, लक्ष्मी मोजत असतो, तेव्हा लक्ष आपलं बिलकुल इकडे तिकडे होत नाही. नोट एक सुद्धा कमी जास्त होत नाही. सांगायचं तात्पर्य काय की जप जो आहे ना तो मनापासून झाला पाहिजे. म्हणून ही जी पाद सेवन भक्ती जी कोणी केली ती लक्ष्मी मातेने केली. तर त्याच्यानंतर जी 5वी भक्ती आहे ती अर्चन भक्ती. अर्चन भक्ती केली पृथ्वीराजाने. त्याच्यानंतरची 6वी भक्ती आहे ती आहे वंदन भक्ती. वंदन भक्ती केली अक्रूर. त्याच्यानंतर जी अक्रूराने 7वी भक्ती आहे ती आहे अक्रूराने. त्याच्यानंतर जी 7वी भक्ती आहे ती दास्य भक्ती. दास्य भक्तीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हनुमंतराय. हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली, म्हणजे देवाचं दास बनून राहिले. म्हणजे त्यांच्या पुढं सीता मातेने नवरत्नाचा हार दिला, पण त्यांनी काय केलं, तो हार माझ्यासाठी महत्वाचा नाही, माझ्यासाठी भगवंत महत्वाचे. त्यांनी तो हार पण त्यांनी जिथं त्या हारामध्ये किंवा मोत्याच्या मणीमध्ये जर माझा भगवंत नाही तर ते मला काही कामाचं नाही, अशी ती जी भक्ती होती दास्य भक्ती ती हनुमंतरायांनी केली. आणि नंतर 8वी जी भक्ती होती ती सख्य भक्ती. सख्य भक्तीमध्ये काय देवाचा मित्र बनून भक्ती करायची. मग ही भक्ती कोणी केली तर देवाचा मित्र कोण होतं की अर्जुन. मग भगवंतांनी भावाला म्हणजे बलरामाला नाही सांगितलं, आईला नाही सांगितलं, वडिलांना नाही सांगितलं, बाकी कुणाला नाही सांगितलं, पण जे ज्ञान कुणाला दिलं अर्जुनाला. अर्जुनाच्या माध्यमातून ते ज्ञान कुणाला मिळालं सर्वसामान्य लोकांना. माऊलींनी जे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं त्याच्यावर टीका करून आपल्याला शुद्ध अशी ज्ञानेश्वरी आपल्याला उपलब्ध करून दिली की सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. जगाच्या कल्याणा संतांच्या उभी होती, देह कष्टविती परत करत. त्यांनी हे केलं, म्हणजे सख्य भक्ती कोणी केली अर्जुनाने केली, म्हणजे जे देवाचा सखा बनून राहिले आणि ती भक्ती केली. मग त्यांच्या प्रत्येक रोमारोमातून काय होत होतं नामस्मरण घडत होतं प्रत्येक. तर अशी भक्ती पाहिजे. सख्य भक्ती म्हणजे काय, प्रत्येक म्हणजे त्यांच्या अंगावर जेवढे लव होते ना प्रत्येक लव मधलं त्यांचं नामस्मरण सतत घडत असायचं. म्हणून देव स्वतः त्यांच्यापाशी म्हणजे आले. अजून एक भक्ती कोणी केली की एवढी भक्ती केली म्हणजे नामस्मरण केलं. आपल्याला एक उदाहरण देता येईल की चोखा मेळ्यांचं. गावकुसाची ज्यावेळेस काम चालू होतं आणि गावकुसाचं काम करता करता त्यांचं नामस्मरण सतत असतं. नामस्मरण सतत असताना त्यांचं ते भिंत पडल्यानंतर त्यात त्याचा मृत्यू झाला. आणि भगवंतांनी काय केलं, नामदेवांना सांगितलं की नामदेवा जाऊन ते माझ्या चोखाची हाडं घेऊन ये. नामदेव तिथं गेले, पण तिथं पाहिलं तर 3-4 प्रेतची रक्षा तिथं होती. नामदेवांना काय कळलं नाही की आता हे ओळखायचं कसं. मग त्यांनी जे ते हाडाला लावलं, कान लावले आणि त्या हाडातलं नित्य म्हणजे मेल्याच्या नंतर सुद्धा जे हाड नामस्मरण घेतात ही खरी भक्ती. आजच अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर जनाबाईंच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल 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 म्हणत आहे. कबीर महाराजांचं एक उदाहरण आहे की कबीर महाराज ज्यावेळेस बघायला आले तिथं जनाबाईं शेजारीची भांडणं झाली होती. थोडक्यात सांगतो मी की ही म्हणायची माझ्या गावात, ती म्हणायची माझ्या गावात. पण कबीर महाराज म्हणजे मी एवढ्या लांबून आलोय आणि बघतो तर ही जनाबाई ही भांडकुर ही बाई आणि ही काही भक्ती करते. मग नंतर ज्यावेळेस त्यांनी जाऊन विचारलं जनाबाई कोण आहे, ते म्हणजे काही समोर भांडते ते. मग त्या शेजारच्या बाईला विचारलं, ती म्हणली हे माझ्या गावात, ती म्हणते माझ्या गावात. मग ती जनाबाई त्यांना म्हणली की ज्या माझ्या गौऱ्यामध्ये विठ्ठल नामस्मरण ज्या गौरीतनं येतं ते माझ्या, ज्या विठ्ठल गौरीतनं नामस्मरण येत नाही त्या गौऱ्या सगळ्यात जास्त देऊन टाकलं. मग प्रत्यक्ष कबीरांनी त्या गौऱ्या कानाला लावून ऐकलं तर त्या गौऱ्यांमधनं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सख्य भक्ती जी काय होती ती सतत नामस्मरण, आणि ती कोणी केली अर्जुनाने केली. आणि शेवटची भक्ती जी होती आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्ती कोणी केली बळीराजांनी. बळीराजांनी पूर्ण दान जे होतं ते सगळं देऊन टाकलं. तीन पावलं जमीन ती सगळे देऊन टाकले. आता जर आपण बघा, आपण देवापाशी किंवा या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण जुनी लोकांनी पाहिले असेल 3 माकडं असतात बघा. तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये ती गांधीजींचीच माकडं म्हणायची. तर मग गांधीजींनी जो त्यांना जेल झाली होती त्यामध्ये जो गीता रहस्य म्हणून लिहिलं, तर त्याच्यात त्यांनी काय केलं की खोटं बोलू नका. म्हणजे त्यांनी काय केलं, असं एक माकड तोंडावर हात ठेवून आहे, खोटं बोलू नका. दुसरं माकड काय करतं, वाईट ऐकू नका, कानावर हात ठेवून बसलेलं आहे.
आणि तिसरं माकड काय करते, डोळ्यावर असे दोन हात धरलेले, म्हणजे काय वाईट पाहू नका. मग हे गांधीजींना कुठनं सुचलं, तर त्यांनी ज्यावेळेस गीता रहस्य लिहिलं त्यावेळेस त्यांनी अभंगाचा अभ्यास केला आणि त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूनही आंधळा बळस मी. मग त्यांना तिथं सुचलं की मग जे पाप आहे ते माझ्या डोळ्यांनी बघूच नाही, म्हणून त्यांनी काय केलं, ते माकडाचं एक प्रतीक केलं आणि त्या प्रतीकाचं काय केलं, डोळे बंद केले. नंतर निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करुणी ठेवी देवा, म्हणजे मला हे जे दुनियामध्ये जे काय चाललंय, जे हे त्याची निंदा करतो तो त्याची निंदा करतो, हे असलं मला काहीच नको, मला कुणाची निंदा ऐकायची नाही. मग त्याच्यापेक्षा मी काय बहिर असलेलं बरं. त्यानंतर अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून मुखा बराच मी, म्हणजे माझ्या सतत माझ्या मुखातनं काय झालं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे, अशुद्ध शब्द किंवा काही असं माझ्या मुखातून आले नाही पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगितलं, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून मुखा बराच मी, नको मज कधी पर स्त्री संगती जनातून माती उठता भली, आणि तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा तू ऐक गोपाळा आवडीसी. म्हणजे एवढं ते जे अभंग आहे त्या अभंगावरून गांधीजींना ती सुचलं असेल की वाईट बघू नये, वाईट बोलू नये किंवा वाईट ऐकू नये. म्हणून आपण जीवनात आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे की तुकडोजी महाराज यांनी ना खूप असं छान जीवनाचा अर्थ सांगितलाय. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ठाई ठाई या संसाराच्या पायी, या संसाराच्या पायी. म्हणजे तू जर ह्या जीवनात आलाय तर काय केलं पाहिजे, कलियुगामध्ये काय नामस्मरण हेच एकमेव साधन आहे की आपलं भवसिंधू तरुण नेण्याचं. तुझ्या अंगाची झाली लाही तू संसार केला घाई, आयुष्य सरले हातपाय थकले मुखात हरिनाम नाही. आता इथं तुकाराम महाराजांनी मगाशी सांगितलं होतं की अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिढा काय भजनाशी उरलंय. म्हणजे आता तुम्ही करणार कधी भजन, तू आयुष्यभर नुसतं संसार संसार करत बसला, तुझ्या अंगाची झालेला आहे, तू संसार केला घाई, आयुष्य सरले हातपाय थकले. माणूस काय म्हणतो की आता कुठं पंढरपूरला जायची वेळ आहे, जेव्हा सगळं पोरांचं सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर जाता येईल. तसं मग एकदा आयुष्य थकलं म्हणजे हातपाय थकल्याच्या नंतर जाणं होणार आहे का, नाही जाणार आहे. म्हणून काय सांगितलं तुका, पंढरीची जाळे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळी तातोडी उतावे. मग तुम्ही आयुष्यात आलं तर काय केलं पाहिजे, एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. मग तुकडोजी महाराजांनी पुढे सांगितलं, तू म्हणशील घरदार ते तर इथंच राहील सार, तू मेल्यावर तुझेच घर गावाच्या बाहेर. म्हणजे आता आपण आयुष्यात आल्याच्या नंतर काय करतो, प्रत्येक जणाचं बघा आयुष्य किती कमवून द्या, आता कितीतरी उदाहरणं असेल लाखो. करोना काळात ठाण्याचा एक नगरसेवक 5,000 कोटीची प्रॉपर्टी, पण शेवटच्या क्षणाला होतं का कोणी, त्यांची जी जे टीव्हीला दाखवत होते त्यांची जी बॉडी त्या सरनावून खाली पडली तर पार ते लाकडाने त्याला वरती ढकललं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तू म्हणशील घरदार ते तर इथेच राहील सार, आणि तू मेल्यावर तुझेच घर गावाच्या बाहेर. मग त्यांनी पुढे सांगितले, तू म्हणशील बायका पोर ते तर तुझ्या मागची चोर, तू मेल्यावर खापर ती फोडतील माथ्यावर. मग आता ज्यावेळेस आपण स्मशानात जातो तर काय करतात, ते जो मडका असतो ते कुठं फोडतात, आपल्या एक स्मशानभूमीत तो मडकाच आपल्या बरोबर येतो. म्हणजे बाकी तू म्हणशील पैसा अडका तो तर इथंच राहील बर का, तू मेल्यावर तुझ्या बरोबर येईल मातीचा मडका. म्हणजे किती जरी कमवलं तर शेवटी करगोट सुद्धा ठेवत नाही, म्हणजे सगळं इथंच सोडून जावं लागतं. ज्यावेळेस सिकंदर राजा अख्खं जग जिंकला तर त्यांनी ज्यावेळेस त्याला कळलं की ज्यावेळेस तो भारतात आला तर एक जण ते तिथं झाडाखाली निवांत पडलेला होता. ते म्हणला, तू काय करतोय इथं, काय नव्हतं, मी नामस्मरण करतोय. तर तो, अरे एवढं जग पडले. तेव्हा मग तू काय करतोय, मग मी जग जिंकाय चाललंय. तेव्हा तो जग जिंकून काय करणार, नाही आता एकच राज्य राहिले, ते जिंकलं की अख्खं जग माझं होणार. मग त्याच्यानंतर काय काय नाही होतो. आणि ते राज्य जिंकायच्या आधीच तो त्याचा अंतकाल येतो, आणि अंतकाल आल्याच्या नंतर त्याला कळतं की आता मी जाणार आहे. मग तो काय करतो की त्याच्या सेवकांना सांगतो की ज्यावेळेस माझी तेरडी बांधताल त्यावेळेस काय करा, माझे दोन्ही हात असे बाहेर ठेवा की लोकांना कळून द्या की ह्या अख्खा जगावर जरी राज्य केलं तर शेवटी जाताना काय खाली हात आहे आता आणि खाली हात जाएगा. देवाचे आपल्यावर किती उपकार होतो. ज्या वेळेस आपण जन्माला येतो 9 महिने आधी आपल्याला कळतं की कोणतरी जन्माला येणार आहे, पण जायच्या आधी 9 मिनिट सुद्धा आपल्याला कल्पना येत नाही की आता मी जाणार आहे.
एक मिनिट सुद्धा देत नाही, की मोबाईल मधलं काही डिलीट करायचं म्हणलं ते एक क्षण सुद्धा मिळत नाही आपल्याला. एक एक आपला काळ संपला की त्या क्षणी आपण जातो. म्हणून इथं काय सांगितलं, की तू म्हणशील पैसा अडका, तो तर इथंच राहील बर का, तू मेल्यावर तुझ्या बरोबर येईल मातीचा मडका. आणि शेवटी त्यांनी सांगितलं, तुकड्या म्हणे घोडे हत्ती, या सर्वांची होईल माती. रावण मेला, लंका जळाली, तैसीच आपली गती. किती जरी त्याचं तो एवढा शिवभक्त होता, एवढं राज्य होतं. रावणाचं वर्णन एवढं सांगितलं की किती 9 लक्ष घर म्हणजे सोन्याची, एवढी कितीतरी कोटी घरं होती सोन्याची, तांब्या पितळाची घर होती, पण शेवटी काय कायच राहिलं नाही. म्हणून आपण जीवनात आल्याच्यानंतर काय केलं पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे. नामाशिवाय सर्व जीवन काय व्यर्थ आहे. म्हणून आपल्या मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. म्हणून ह्या कलियुगात काय सांगितलेलं आहे, की नामस्मरण हेच सगळं सांगितलंय. आता आपण ह्या कलियुगात आल्याच्या नंतर आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा का वाचावी यासाठी एक छोटस उदाहरण देतो आणि सेवा थांबवतो. वेळ नाही झाला, एक 10 मिनिटं घेऊ शकतो ना? हो चालेल. ठीक आहे. तर एक राजा सैन्याबरोबर शिकारीला गेलेला असतो आणि शिकार करता करता ते रस्ता चुकतात आणि सैनिक एकीकडे, सेनापती एकीकडे आणि राजा एकीकडे असं तिन्ही मार्गाला तिथे जातात आणि रस्ता चुकतात ते. तर तिथं ते एक आंधळ साधू भाऊ असतात, आंधळे असतात ते, आणि ते तिथं नामस्मरण करत असतात. तर तिथं ते सैनिक येतात, हे आंधळे बाबा, आम्हाला शहरात जायचंय, आम्हाला रस्ता दाखव. तर ते म्हणतो ठीक आहे, म्हणतो इथनं सरळ जावं, पुढं पिंपळाचं झाड आहे, तिथनं उजवीकडे वळा, तिथं पुढे गेल्याच्या नंतर एक आंब्याचं झाड लागेल आणि तिथं तुम्ही डावीकडे गेला तर तुम्ही तुमच्या राज्यात जाताल. ह्योच सोपा मार्ग आहे. तर ते तिथं जातात. तेवढ्या नंतर तिथं सेनापती येतो. हे सगळे वेगवेगळे झालेले असतात. सेनापती येतात. सेनापती म्हणतो की बाबा, मला जर मी रस्ता चुकलेला, मला रस्ता सांगताल का? मला राज्यात जायचंय आणि मी चुकलेलो आहे. तर सरळ जा, तिथं वडाचं झाड लागेल, तिथनं उजवीकडे जा, तिथं तुम्हाला आंब्याचं झाड लागेल, तिथनं डावीकडे गेल्याच्या नंतर तुमचं राज्य तुम्ही पोहोचताल. मी थोड्या 15 मिनिटांनी पुन्हा राजा तिथे येतो. राजा तिथे येतो, म्हणतो महाराज, हे मी तुमच्यासाठी एक फळ आणलेलं आहे, त्याचं तुम्ही सेवन करा आणि मी रस्ता चुकलेला आहे, जर मला मदत करताल का? मला रस्ता सापडत नाही, तर मला राज्यात जायचंय. तर ते म्हणतो ठीक आहे, इथनं सरळ जावा, पुन्हा तुम्हाला वडाचं झाड भेटेल, तिथनं उजवीकडे जावा, उजवीकडे गेल्यानंतर आंब्याचं झाड दिसेल आणि तिथनं तुम्ही गेले की तुमच्या राज्यात जातात. मग ते राजा निघतो आणि तेवढं ते आंधळे बाबा जे साधू असतात ते त्यांना आवाज देतात, राजन जरा 2 मिनिटं थांबा, आता अर्धा तासापूर्वी तुमचे सैन्य येऊन गेले ना, त्यानंतर तुमचे 15 मिनिटापूर्वी सेनापती गेले, त्यांना पण मी रस्ता सांगितला आणि तुम्ही आता आला, तुम्हाला पण सांगतो. ते म्हणतो तुम्हाला काही दिसत नाही आणि मग तुम्हाला कळलं कसं काय, जे अर्धा तासापूर्वी गेले ते सैन्य होते, नंतर 15 मिनिटापूर्वी गेले ते वनिता मावशी, तुमचा माईक बंद करा. वनिता मावशी, हॅलो, वनिता मावशी, तुमचा माईक बंद करा. ते बंदच व्हाय ना ते. हा, नंतर ते प्रधानजी होते आणि मला कसं ओळखलं की मी राजन आहे म्हणून. मग ते म्हणतात कसं आहे, मी गाथा ऐकलेली, मी ज्ञानेश्वरी ऐकलेली, त्यामुळं मी माणसं ओळखू शकतो, मी जीवनातलं काय सार आहे ते मी करू शकतो. मग ते राजा म्हणतो की मग हे माणूस जे साधू भाऊ आहेत हे आपल्या कामाचे आहेत, मग यांना आपण घेऊन जाऊ. आणि मग ते घेऊन जातात त्यांच्या बरोबर आणि घेऊन गेल्यानंतर ज्या सैन्याने त्याला हे आंधळ्या म्हणलेले असतात त्यांना काय करतात, त्याची सेवा करण्याची आज्ञा देतात की ह्या बाबांना किंवा ह्या साधू भावांना जे पाहिजे ते तुम्ही बोलायचे, यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे. तर सैन्य म्हणतात हे राजांना काही येड लागले काही साधू भावाला, एक तर आंधळ्यानं त्याला इथं घेऊन आलेलं आहे. मग ते म्हणतो नाही, सेनापती म्हणतात, सेनापतीला महाराज म्हणतात नाही, हे माणूस जे साधू भाऊ आहेत ते आपल्या खूप कामाचे. कालांतराने काय होतं की 1-2 महिन्यांनी तिथं गावचा, जसं आपल्या प्रत्येक गावात यात्रा असते तसं गावचा एक वार्षिक उरूस असतो आणि त्या उरुसात घोड्याची शर्यत असते. राजा काय विचार करतो की आपण घोडे विकत घ्यावं. मग घोडे विकत घ्यायला ते शेजारच्या गावातून 2 घोडे एक माणूस घेऊन येतो. घेऊन आल्याच्या नंतर राजाला आठवण येते साधू भावाची, चला आपण त्यांना विसरूतोय आपण की कोणते घोडे घेतले पाहिजे. पण हे आंधळे काय करणार, तर ते पण म्हणतात आपण आणले तर विसरू त्यांना. तर त्या घोड्यावाल्याला
बोलवतात, 2 घोडे समोर आणतात आणि आंधळे भाऊ साधू भाऊ असतात त्यांना तिथं बोलावलं जातं. ते बोलावल्यानंतर ते दोन्ही घोड्यांच्या अंगावरून हात फिरवतात. हात फिरवतातच राजाला म्हणतात, जो पहिला घोडा आहे ते तू घेऊन टाक, जो दुसरा घोडा आहे तो घेऊ नको. मग ते म्हणतात की तुम्ही कसं, मग तो राजा त्या ह्याला दम देतात व्यापाऱ्याला, तू एक नकली घोडा आणला आणि एक असली. तर महाराज बरोबर आहे, ह्यो जो पहिला जो घोडा आहे तो रेसचा घोडा आहे आणि जो दुसरा घोडा आहे तो टांग्याचा घोडा आहे. मग नंतर ते पैसे देतात, 10,000 रुपये ठरल्याप्रमाणे ते घोडेवाल्याला देतात. आणि मग नंतर ते घोडेवाला गेल्याच्या नंतर ते ह्याला विचारतात साधूभाऊला, आम्ही एवढं डोळस असून आम्हाला कळलं नाही, तुम्हाला कसं कळलं नाही, म्हणजे तुम्हाला कसं कळलं की हा घोडा रेसचा आहे आणि हा घोडा. तर ते म्हणले, राजन मी तुम्हाला आधी सांगितलं, मी ज्ञानेश्वरी वाचलेली ऐकलेली, मी गाथा ऐकलेली, तुकाराम महाराज सांगून गेले, तट्टा फोकावर घ्यायची. म्हणजे या अभंगामध्ये त्यांनी वर्णन केले की एखाद्या घोड्याच्या अंगावर हात जरी फिरवला तर लगेच आपल्याला कळलं पाहिजे की तो घोडा कसला आहे. म्हणजे सांगितलं काय गाथेमध्ये आपण कसं वागायचं किंवा कसं हे करायचं शिकवलेलं आहे. मग ते महाराज काय म्हणतात की साधू भाऊ असं खोराक वाढवला पाहिजे. मग ते काय म्हणतात, शिपायला म्हणतात रोज यांना 1 ग्लास दूध द्या आजपासून. काय केलं त्यांना, प्रसन्न झाले ना ते, माझे 10,000 रुपये वाचले म्हणून. मग त्यांना काय केलं, 1 ग्लास दूध वाढवलं. मग नंतर काही दिवसांनी एक व्यापारी येतो, ते म्हणतो मी हिरे आणलेले आहेत, तुम्ही घेणार का? राजा म्हणतो दे, किती हिरे? ते म्हणतो 4 हिरे आहेत. म्हणतो कितीला? ते म्हणतो 20,000ला 1 हिरा. तर मग ते म्हणतात आपण आता साधूला विसरा पण आपले 10,000 रुपये त्यांनी वाचवलेले आहेत. मग ते साधूला बोलवतात. साधू म्हणतात बघू ते हिरे माझ्या हातात. ते हिरे घेतात हातात, त्यानंतर आतमध्ये जातात आणि परत बाहेर येतात आतमध्ये जाऊन. आणि नंतर म्हणतात हे 2 खरे आहेत आणि 2 नकली आहेत. मग ते राजा म्हणतो तुम्हाला फसवायला का? तलवार काढतो आणि त्या व्यापाऱ्याच्या गळ्याला लावतो. तो महाराज थांबा, मारू नका, माझं चुकलं, 2 हिरे नकली आहेत आणि 2 जे खरे आहेत ते बरोबर आहेत. मग ते तो व्यापारी गेल्याच्या नंतर मग ते साधू भाऊला विचारतात तुम्ही कसं काय ओळखलं? तर ते म्हणतात राजन, मी ज्ञानेश्वरी ऐकलेली, गाथा ऐकलेली, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ह्याच्यामधनं आपल्या जीवनात काय काय कसं शिकायचं ते आपल्याला हे ज्ञानेश्वरी म्हणा किंवा गाथा आपल्याला शिकवली जाते. मग राजा खुश होतो. मग ते काय करतं, ते म्हणतो आता ह्यांचा खुराक वाढवला पाहिजे. म्हणतो आता 1 ग्लास दूध आणि 2 चमचे तूप, आता खुराक वाढवायचा. म्हणजे प्रत्येक वेळेस 1 ग्लास दूध दिले त्याच्यात काय करा, 2 चमचे तूप टाकून द्या. मग तो हे होतं. मग नंतर काही दिवसांनी काय होतं, एक मोहरा घेऊन येतो. मोहरा म्हणजे दागिन्यांच्या वरचा प्रकार मोहरा. तर ते मोहरा घेऊन येतो विकायला. तो म्हणतो महाराज मोहरा घेणार काय? तो म्हणतो कितीला? तर तो 40,000ला 1. माझ्याकडे 2 मोहरा आहे. तर तो म्हणतो ठीक आहे. मग महाराजांना आठवण येते की अरे आपल्याकडे साधूंना विचारल्याशिवाय आपण काही घ्यायला नको. मग ते साधूकडे जातात. तर साधू म्हणतात की एक काम करा, दोरा घेऊन या, दोरा. तर ते म्हणतात मोहरा बघायचं, त्याला दोरा कशाला पाहिजे? म्हणतो महाराज तुम्ही दोरा घेऊन या. मग ते दोरा काय करतो, तो त्या दोन्ही मोहरांना बांधतो आणि ते जाळतो आणि त्यात मग सांगतो एक असली आणि एक नकली. मग ते राजा त्याला व्यापाऱ्याला दम देतो, खरं सांग तुम्हाला लुबडाय आलं की नाही? म्हणतो महाराज एक मोहरा खरी आणि एक मला 1 मोहऱ्याचेच पैसे, तिथे 40,000 रुपये वाचतात. मग राजन काय करतात, मग त्यांना विचारतात की तुम्ही हे ओळखलं कसं काय? आम्हाला कळलं नाही या मोहरामध्ये फरक, तुम्हाला तर म्हणतो राजन मी ज्ञानेश्वरी ऐकलेली, गाथा ऐकलेली, मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याच्या संगे, तुका म्हणे तोची संत सोयी सोसी जगाचे आघात. म्हणजे मोहराला जर तुम्ही दोरा गुंडाळला आणि तो जर अग्नीमध्ये टाकला तर तो मोहरा जो असतो तो त्या सुताला जळून देत नाही, एवढी त्या ताकद त्या मोहरामध्ये असते. म्हणून तिथं काय होतं, राजा खुश होतो, म्हणतो माझे 40,000 रुपये वाचवले. मग आता काय याचा फरक अजून वाढवा. मग काय 1 ग्लास दूध, 2 चमचे तूप आणि 1 नारळ रोजचा त्याला खुराक वाढवायचा. मग तो म्हणतो महाराज मी फक्त एवढंच नाही जाणत, मी तुमचं भूतकाळ भविष्यकाळ सगळं जाणतो. तर तू कसं काय जाणतो? मग तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकलेली, गाथा ऐकलेली, मग तो कसं काय? मग ते म्हणतो तू कोणत्या कुलाचा आहे मला माहितीये, तू राजाच्या पोटचा नाहीच आहे. तू म्हणतो कसं काय? मग तो म्हणतो की मी तुम्हाला खरं सांगितलं की तुम्ही मला शिक्षा करताल म्हणून मी सांगत नव्हतो. मग म्हणले मला खरं सांग मी कुणाचा आहे? तर ते म्हणतो तू राजाचा मुलगा नाही, तू एक आचार्याचा मुलगा आहे. मग त्यांना ते राजाला टेन्शन येतं.
मग राजा काय करतो, आपल्या आईकडे जातो. आईकडे गेल्याच्यानंतर आईला विचारतो, मी खरं सांग मी कुणाचा मुलगा आहे. आई म्हणते झालं गेलं सोडून दे ना, मी तुझ्या संगोपनात तुझ्या ह्याच्यात काही कमी केलं नाही, तू कशाला आता जे झालं ते नको काढू. तर ते होतं नाही मला कळलं पाहिजे की मी कुणाचा मुलगा आहे. मग ती आई त्याला सगळं सांगते की राजे महाराज जे होते त्यांना आणि मला जो मुलगा होईल तो मृत्यू पावत होता. 1 महिन्यामध्ये त्याचा मृत्यू होत होता. असे 5 वेळा झालं. आणि 6व्या वेळेस ज्यावेळेस मला दिवस गेले आणि मुलाला जन्म दिला, तो मेलेलाच मुलगा जन्माला आला. आणि योगायोगाने आपल्या कामाला जो आचार्य होता त्याची बायको सुद्धा डिलिव्हरी झाली होती. तर मी तिला रिक्वेस्ट केल्याच्या नंतर तिने तो मुलगा मला दिला आणि मी तुला राजकुमार सारखं वाढवलं. पण मी कधी तुला दुजाभाव केला नाही किंवा काय नाही. मग ते म्हणतो की ह्या साधूला कळलं कसं काय, ह्यो तर आंधळ आहे आणि आईनी तर ही गोष्ट आता पण मला पण सांगितली नव्हती. तर मग तो पण साधूकडे जातो. मग तो म्हणतो की तुम्ही हे कसं ओळखलं. म्हणतो मी ज्ञानेश्वरी ऐकलेली किंवा गाथा ऐकलेली. माऊलीने सांगितले का भूमीचे माधव सांगे कोंबाची लवलव नाना आचार गौरव सुकुलनीचे. म्हणजे तुमची भूमीमधलं जे कोंब फुटतात ना त्याच्यावरच कळतं की ही भूमी कोणती आहे. आणि ज्यावेळेस तू राजांनी ज्यावेळेस तुझे 10,000 रुपये वाचवले त्यावेळेस तू माझ्या गळ्यातला एक कंटा काढून मला दिला असता, हातातलं कड काढून मला दिलं असतं. मी तुझे 10,000 घोडे घेताना 10,000 वाचवले. तू काय केलं, 1 ग्लास दूध दिलं, खुराक वाढवा म्हणून 1 ग्लास दूध दिलं. तू काय गळ्यातली माळ दिली नाही. ज्यावेळेस दुसऱ्यांदा मी तुझे 20,000 रुपये वाचवले हिरा घेताना, तू काय केलं, 2 चमचे तूप वाढवलं. नंतर काय केलं, 1 नारळ दिला. म्हणजे सांगायचं तात्पर्य तू जर राजाचा पोटचा जर असता तर तू काय केलं असतं, गळ्यातली माळ काढून दिली असते. तू काय केलं, दूध दिलं, तूप दिलं. हे कोणाचे लक्षण आहे, हे आचार्याचे लक्षण आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणा किंवा आपल्याला गाथेमध्ये एवढंच काय सांगितलेलं आहे की खूप काही असं सांगितलंय. सांगायसारखं खूप भरपूर आहे. वेळ झालेली. काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचे दोष, जे काही चांगलं असेल आमच्या गुरुचे, आमच्या गायत्रीताईंचे आमच्या उपकार आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली. जे काय चुकीचं असेल मला माफ करा आणि जे चांगलं आहे ते नक्की घ्या. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे कळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्ये पाओ. जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. भूमू मंडळी भेट तुझ्या भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, संभ्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन. जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी. भजिदो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टान दृष्ट विजय होवा वेजी, एतमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज.